आणि आता आपण सगळ्यांनी एकत्र मिळून बोलूया, हर हर महादेव. म्हणजे पूर्वीपासून तलाव आहे, पेशवाई काळापासून तलाव आहे हे. तर पेशवाई लोक यायचे तर ते इकडचं पाणी सुद्धा आंघोळीसाठी घेऊन जायचे आपल्या. ओके, आणि इतिहास आहे हा. हो. हॅलो, नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिताच किचन या चॅनलवरती. आजचा हा व्हिडिओ जो आहे ते ह्या तुम्हाला व्हिडिओच्या टायटलवरून तर कळलंच असेल की हा व्हिडिओ जो आहे तो कशासाठी येतो. तर आज आम्ही जो आहेत मी आई आम्ही उतळेश्वर या मंदिरामध्ये गेलेलो आणि त्या मंदिराला सुद्धा एक इतिहास आहे, त्या शिवलिंगाला एक इतिहास आहे आणि त्याविषयी सुद्धा माहिती जी आहे ती आपल्याला या व्हिडिओमध्ये मिळणारच आहे. तर हा व्हिडिओ चालू होण्याच्या अगोदर मला हा व्हिडिओ बनवायचा वाटला अगोदर सुरुवातीलाच, कारण की ह्या मंदिराविषयी माहिती जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, की जेणेकरून आपल्या सुद्धा वसईमध्ये अशी काही देवळं अशी मंदिरं अशी आहेत आणि त्यांना सुद्धा एक खूप छान असा इतिहास आहे की ते आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा हा इतिहास. आणि खरंच म्हणजे मी सुद्धा आज गिरीजा गावामध्ये इतकी वर्ष राहते, माझ्या घराच्या इथून अगदी धुपलवडी गाव हे 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे, तरी सुद्धा मला ह्या देवळाविषयी किंवा तिकडच्या परिसराविषयी उतळेश्वर हे मंदिर काय आहे, कसं आहे महादेवाचं, हे सुद्धा आज मला जवळून पाहण्याची संधी जी आहे ती मला तिकडे मिळालेली आहे. आणि ह्या संधीचा आणि या दर्शनाचा लाभ जो आहे तो मी तर घेतलेलाच आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही सुद्धा ह्या दर्शनाचा लाभ जो आहे तो घ्या आणि ह्या मंदिराविषयी माहिती जाणून घ्या, की जेणेकरून आपल्या वसई गावामध्ये अशी काही ऐतिहासिक देवळं जी आहेत त्याची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी हा एक छोटासा एक प्रयत्न जो आहे या व्हिडिओमध्ये केलेलाच आहे. तर हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा उतळेश्वर महादेवाच्या मंदिराचं तुम्ही इकडे दर्शन घेऊ शकतात किंवा तुम्ही तिकडे प्रत्यक्षात जाऊन सुद्धा तुम्ही इकडे दर्शनाचा लाभ जो आहे तो घेऊ शकतात. हाच एक प्रामाणिक प्रयत्न होता हा व्हिडिओ बनवण्याचा. तर हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला, तर आता मी जास्त बोलत नाहीये, तर आता आपण पटापट जाऊया आणि हा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता मी इकडे व्हिडिओला तिची सुरुवात करते. तर मला पूर्ण आशा आहे की हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतीलच. तर थँक्यू सो मच आणि मला असंच सपोर्ट करत राहा आणि असंच एनकरेज करा की मी अजून असे नवनवीन व्हिडिओ जे ते तुमच्यासाठी बनवण्याचा मी एक छोटासा प्रयत्न जो तो केलेला आहे. तर हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटलेला आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला सुद्धा विसरू नका. तर चला तर पाहूया व्हिडिओ. हॅलो, नमस्ते, स्वागत आहे तुमचं रुचिराज किचन या चॅनलवरती. तर आज आपण इकडे आलेलो आहोत वसई वेस्ट इकडे धुपलवडी या गावामध्ये आणि इकडे उतळेश्वराचं मंदिर आहे, महादेवाच्या मंदिराच्या इकडे शिवलिंगाची स्थापना आहे. तर आपल्यासोबत आहेत सरपंच आणि नगरसेविका आपल्यासोबत आहे ज्योती पाटील. तर त्या आपल्याला ह्या मंदिराविषयी पण थोडी इकडे माहिती सांगणार आहेत आणि आपण इकडे बघणार आहोत की हे मंदिर जे आहे ते कसं इकडे उभारण्यात आलेलं आहे आणि इकडे आपण शंकराच्या पिंडीची इकडे दर्शन सुद्धा घेणार आहोत. तर चला तर जाऊया आतमध्ये. मंदिराच्या बाहेर तुम्ही इकडे पाहू शकतात खूपच सुंदर आणि सुबक अशी इकडे गणपतीची इकडे मूर्तीची स्थापना केलेली आहे. 20 वर्षांनी योग आलेला आहे पिंडीचा आणि स्थापन करण्याचा. तर आम्ही पहिल्या प्रथम वास्तूची पूजा केली. वास्तूची पूजा झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीची श्री गणेशाची पूजा केली. गणेश मूर्ती बसवली आणि नंतर कालभैरवाची पूजा केली. गणेशाची पूजा झाल्यानंतर आम्ही कालभैरवाची मूर्तीची स्थापना केलेली आहे. ओके, हा. तर आता नंतर आपण आतमध्ये जाऊया आणि पण आतमध्ये जाण्याच्या आपण मला या झाडाविषयी पण थोडंसं सांगतील का, हे झाड कुठचं आहे? ते झाड असं जंगली झाड आहे
हे म्हणजे पूर्वीपासून इकडेच येते. इकडे आणि इकडे शंकराची पिंडी पण इकडेच होती का? नाही, इकडे नव्हती. शंकराची पिंडी तलावामध्ये सापडली आम्हाला 20 वर्षापूर्वी. खोदाईचं काम दिलेलं असताना तलावामध्ये सापडली. म्हणजे हे ते समोर जे तलाव आहे ह्याच्यामध्ये सापडलेली का? त्याच्यामध्ये सापडलेली आहे समोरच्या तलावामध्ये. मग ह्या तलावाचं नाव उतळेश्वर आहे. उतळेश्वर तलाव म्हणून आहे. आम्हाला ज्या वेळेला पिंडी सापडली त्यावेळेला आम्ही पिंडीचं नाव सुद्धा हेच दिलेलं आहे, उतळेश्वर महादेव मंदिर असं आणि केलेलं. हो, ओके. असं केलेलं. म्हणून मग त्याच्यामुळे देवळाचं नाव सुद्धा उतळेश्वर उतळेश्वर झालेलं आहे. असं. ओके. आणि इकडे सगळ्यात सुरुवातीला आतमध्ये जाण्याच्या अगोदर आपण इकडे नंदीचं दर्शन घेऊन मग हा, आतमध्ये जाऊया ना. हे आज आम्ही नंदीची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही पिंडीची स्थापना 11 वाजता झाली ना आपली. 11 वाजता श्री यंत्र ठेवून आपण स्थापना केलेली आहे. पण आता त्याची पूजाविधी चालू आहे. लोक दर्शनाला सुद्धा आलेले आहेत. भाऊक आहे ते सुद्धा भरपूर येत आहे. नाही चालले आता मध्ये चालल्या. चला मध्येच चालल्या. इकडे तुम्ही मंदिराचा आजूबाजूचा परिसर सुद्धा इकडे पाहू शकतात. एकदम नयनरम्य आणि खूपच सुंदर असं आहे. आणि अगदी तलावाच्या काठावरच इकडे हे देऊळ जे आहे तिकडे बसलेलं आहे. खूपच सुंदर असं आहे. तर आता आपण इकडे विचारणार आहोत ज्योती मॅडमला सुद्धा की ह्या इकडे हे काय असतं इकडे तलावाच्या आतमध्ये. हे तलावामध्ये आम्हाला कुंड सापडलेलं आहे. आपली अशी वसई तालुक्यामध्ये अशी कुंड आहेत बरीच. तर एक त्यापैकी हे कुंड आहे, पूर्वीचं आहे कुंड ते. ओके. तरी म्हणजे ह्या तलावाविषयी मला थोडासा इतिहास कळू शकतो का की म्हणजे काय असं. म्हणजे पूर्वीपासून तलाव आहे, पेशवाई काळापासून तलाव आहे हे. तर पेशवाई लोक यायचे तर ते इकडचं पाणी सुद्धा आंघोळीसाठी घेऊन जायचे आपल्या. ओके. आणि असा भरपूर म्हणजे इतिहास आहे त्याच्यामध्ये. आणि आपल्या वसईचं एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपला हा तलावाचा पहिला उल्लेख आहे, उतळेश्वर तलाव म्हणून. ओके. पण हे उतळेश्वर हे नाव म्हणजे कसं आहे, म्हणजे पूर्वीपासून हे पूर्वीपासूनच नावच आहे ते उतळेश्वर. ओके. आणि ह्या कुंडाविषयी काय सांगू शकतात का? कुंड आपलं म्हणजे ते कुंडामध्ये इतकं शुद्ध पाणी येते, म्हणजे ती गंगाच आहे एक प्रकारची, पण इतकं शुद्ध आहे ना ते. म्हणजे आम्ही त्या कुंडाचं पाणी सुद्धा चेक केलेलं, तर पाण्याची त्या लेवल किती म्हणजे कोणती आपल्याला लेवल पाहिजे ती चांगली लेवल आहे त्या पाण्याची. ओके. असं आहे. चांगल्या. आणि ही पिंडी वगैरे कशी काय सापडलेली त्याविषयी काही इतिहास आहे का या देवळाचा? आम्ही ग्रामपंचायत असताना आम्ही हे खोदाईसाठी दिलेलं. तरी किती साली ते? 2003 साली खोदाईसाठी दिलेलं. तेव्हा ते आम्हाला आमची मुलं अशी फिरत आली तलावावरती आणि म्हणतायत की ते खोदाला घेतले आपलं, तर तिकडे आम्हाला पिंडी दिसते, पिंडीसारखं काहीतरी दिसते म्हणून आमची मुलं गावामध्ये सांगत आली. तर मुलं म्हणतात की चला तुम्ही सगळ्या कोण आया वेळेला सगळे घेऊन आले इकडे. आणि मग त्या क्रेनवाल्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला ती पिंडी बाहेर काढायचीच आहे. आता सापडली आपली एवढी मोठी वास्तू. आपल्या देवाचं एवढं नशीब म्हणजे आपल्या गावातले नशीब, आपल्या तालुक्याचे नशीब म्हणजे स्वयंभू बोलता येईल. म्हणजे ती स्वतःहून प्रगट झालेली आहे. झालेली आहे. ओके.
आणि मग नंतर मग तुम्ही याची स्थापना केली का? नंतर स्थापना केली आम्ही, आणि स्थापना केलेली असताना असं आमचं पत्र्याचं असं शेड होतं, त्या याच्यामध्ये ती पिंडी आम्ही ठेवून दिलेली होती, पण त्याच्यामध्ये पूजाविधी भरपूर व्हायच्या. हा, मग आता हे एवढं मोठ्या प्रमाणामध्ये देऊळ वगैरे बांधण्याचं तुमच्या मनामध्ये कसं काय आलं? नाही, आमची मुलं रोज मीटिंग घ्यायची. असं संध्याकाळ झाली, रात्र झाली की मुलं येऊन बसायची, आपण मंदिर बांधायचं असं म्हणून मुलं बोलायला लागली. आणि त्यावेळेला मुलं आमची एक क्रिकेट मॅच जिंकलेली स्वतःनेच ठेवलेली होती. एक क्रिकेट तर तेच स्वतः जिंकले स्वतः. आणि म्हणतात की नाही, पहिले आमचं नाव, आमच्या क्रिकेट क्लबचं नाव द्यायचं. मग त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली. त्या सुरुवाती पण इतकी सुंदर सुरुवात केली ना त्यांनी, खूपच म्हणजे अगदी त्या ह्याच्यापासनं. तरी आता म्हणजे किती वर्षांनी हे देऊळच उभारण्यात आलं इकडे? 21 वर्षांनी बरोबर. 21 वर्षानंतर. वा, खूपच 21 सुंदर. वर्ष लागली बरोबर. आणि म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला सगळं गावोगावी म्हणजे सगळ्यांनी सहकार्य केलं का? नाही, लोक येत होते, पूर्वी लोक येत होते आमच्या इकडे दर्शनाला. जशी पिंडी सापडली, माहिती पडलं लोकांना, तसं लोक इकडे यायचे दर्शनाला. तर ते आणि श्रावणी सोमवारचे वगैरे पण कार्यक्रम असतात ना इकडे? श्रावणी सोमवार, महाशिवरात्री आणि असं इतर वारी पण यायची, म्हणजे सोमवारी वगैरे यायचे दर्शनाला. तर एकदा असंच मुलांचं ठरलं, आणि नाही म्हणतात आपण आता खोदाईचं काम घ्यायचं, म्हणजे भूमिपूजन करायचं. एक दिवस असं भूमिपूजन करण्यासाठी पोरं उत्सुक झाली, तर खरोखर एकाने आम्हाला JCB दिला. पहिली JCB दिला. तर म्हणते नाही, मी पैसे नाही घेणार, मी तुम्हाला लागेल तेव्हा JCB प्राप्त इकडे उपलब्ध करून देईन म्हणून. तर मग त्याने उपलब्ध करून दिला आम्हाला. तो म्हणतो माझं JCB पहिलं लागू दे याला खोदाईला. तर त्यांनी दिला, आणि मग खोदाईचं काम चालू झालं. तसं लोक दर्शनासाठी यायचे इकडे. तर ते म्हणते, अरे वा संते, मंदिर बांधायला घेतले. किती सुंदर बातमी मिळाली आज. सुंदर म्हणजे चांगलं कार्य करतात तुम्ही, आमचं पण सहकार्य घ्या सांगते तुम्ही. तर लोकांनी आम्हाला सहखुशीने स्वतः येऊन आमच्या इकडे मंदिरामध्ये लोक थांबायचे येऊन देणग्यांसाठी. आम्ही कोणाच्या घरी देणगी मागायला गेलो नाही, पण देणग्यांसाठी असे लोक येऊन आम्हाला खूप लोकांचं सहकार्य. आणि इव्हन म्हणजे भंडाऱ्यासाठी सुद्धा लोकांनी 3 दिवस आम्हाला, एक व्यक्तीने आम्हाला 3 दिवस भंडारा दिलेला आहे. सहकार्य भरपूर केलेलं आहे लोकांनी. सुंदर. आणि भरपूरच. पण आता इकडे जर कोणाला यायचं असेल असं धुपलवडी गावामध्ये, तर म्हणजे कसं यायचं इकडे? बंगली नाक्याला उतरून, वसई वेस्ट वरून ना? वसई वेस्ट वरून बंगली नाक्याला उतरून सरळ अगदी स्ट्रेट यायचं. उतळेश्वर सांगितलं तरी कोणी पण सांगेल, मंदिर तेवढं फेमस झालेलं, कोणी पण सांगतो. गणनाक्यावरून पण रस्ता आहे आपला, बदामी स्टॉप वरून पण. आता आज सुद्धा प्रत्येक व्यक्तीला म्हणजे दर्शन मिळालं पाहिजे आणि रस्ता नीट दिसला पाहिजे देवळापर्यंत येण्यासाठी. म्हणून आम्ही झेंडे सुद्धा लावलेले आहेत. झेंडे लावले, आम्ही बघितलंय. तिन्ही रस्त्यांना झेंडे लावलेले आहेत. आणि कालचा पण आमचा लेझिमचा प्रोग्राम सुंदर झाला. आम्ही पुणेरी ढोल मागवला. 3 दिवस झाले हा कार्यक्रम झाले. आजचा मेन कार्यक्रम. पण आम्ही पाहुण्यांना आग्रह केलाय 3 दिवस कार्यक्रमासाठी हजर राहावं तुम्ही. दोन्ही वेळेला आमच्याकडून भंडारा घेऊन जायचं, महाप्रसादासाठी यायचं सगळ्यांनी असं. सुंदर माहिती सांगितलं. 2003 तुम्ही इकडे पाहू शकता, तिकडे आईच्या बहीण पण. बहीण आहे, माझी बहीण आहे, आत्ते बहीण, माझी आत्ते बहीण, मामी बहीण, आत्ते बहीण आणि माऊस बहीण सुद्धा. चालेल. मी जरा एक मिनिट जरा थांबा, आपण त्यांच्याकडून पण थोडीशी माहिती घेऊया. बोला ना. मी कमल सदानंद ठाकूर, मी सालोली पोलीस पाटील. आता माझी सालोली पोलीस पाटील. आणि आमच्या इथे 2003 ला ही पिंडी मिळाली. तळ्याचं खोदकाम चालू असताना ती आम्हाला पिंडी मिळाली. तेव्हा सगळे आम्ही गावकऱ्यांनी खोदता मिळाली. सगळ्या गावकऱ्यांनी येऊन मग ती बाहेर. त्यावेळेला तुम्ही पोलीस पाटील होती? त्यावेळेला मी पोलीस पाटील होती. 3 दिवसामध्ये तुम्हाला काय काय प्रचिती आली? 3 दिवसात आम्हाला म्हणजे एवढा आनंद झाला की आम्ही सगळ्या म्हणजे महिलांनी सगळं प्रोत्साहन. म्हणजे तुमचं महिला मंडळ आहे? महिला मंडळाचं आहे, 2 आहेत, पण आम्ही एकत्र आलो सगळे गावकर. सगळं एकत्र येऊन केलं. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये काय प्रचिती आली आणि काय काय अडचणी पण आल्या? अडचणी काही नाही आल्या, आम्हाला काही नाही आल्या. सगळं व्यवस्थित आम्हाला हे झालं. सगळ्यांनी आम्हाला सपोर्ट पण केला.
ओके. आणि कारण की एवढे 3 दिवस एवढे एकत्र कार्यक्रम करणं खरंच म्हणजे सोपं नसतं असतं. सगळ्यांचं सहकार्य लागतं सहकार्य आणि लागतं. त्याच्यातून एवढं महिला मंडळ सगळं एकत्र येणं महिला मंडळ आणि हे एकत्र करणं आले. सहकार्य खूपच छान. नंतर मग आम्ही शनिवारी सगळे येऊन सगळ्यांनी म्हणजे हे केलं, रांगोळ्या वगैरे काढून गावामध्ये सांगितलं सगळ्यांनी रांगोळ्या काढा, सगळं हे करा. तेव्हा सगळ्यांनी आमच्या म्हणजे दिवा पंट्या वगैरे लावायला सगळ्यांनी हे असं सगळं होतं. आणि सगळं 3 होतं. दिवस तुम्ही मच्छी मटण पण मच्छी खाल्लं नाही? मटण 3 दिवस आम्ही कोणीच म्हणजे खाल्लं. पूर्ण गावामध्ये नाही, पूर्ण कोणीच गावानी नाही. सगळ्यांनी कोणीच मच्छी मटण खाल्लं. आम्हाला असं सांगूनच होतं. ठेवलेलं होतं की मच्छी मटण खायचं नाही, असं सांगूनच ठेवलेलं होतं. म्हणून कोणी नाही गेलं. आणि दुसऱ्या दिवशी पण आमच्या स्थापना झाली देवळामध्ये. नंतर त्या दिवशी पण सगळे म्हणजे आमचे गावोगावचे आपले लोक सगळे आले, सगळ्यांनी महाप्रसाद घेतला आणि एकदम आनंदित आमचं गाव झालं. कसं आहे तुमचं हे मंदिराचं असं ट्रस्ट वगैरे आहे का? ट्रस्ट नाही, आता ट्रस्ट होणार. आता होणार. ओके, ट्रस्ट झालेला नाही. त्याच्या आधी नव्हतं. हा ट्रस्ट झालेला नाहीये. म्हणजे हे सगळं तुम्ही गावकऱ्यांनीच सगळं एकत्र गावकरी येऊन एकत्र उभारलेलं येऊन होतं. सगळ्यांनी केलं, एकत्र येऊन गावकऱ्यांनी सगळं खूप एकत्र येऊन सगळं केलं. आणि मग ते म्हणजे अजूनपर्यंत मग आहे. तुम्ही आपल्या म्हणजे भक्तजनांना म्हणजे काय असं आव्हान करू शकतात का की म्हणजे इकडे दर्शनाला या किंवा काय? दर्शनाला सगळ्यांना आम्ही सांगितलं, आम्ही सुद्धा पोस्टर लावली, पण गावकऱ्यांना आपल्या पाहुण्यांना आम्ही फोन सुद्धा केले का यायचं आणि आपलं दर्शन भंडारा वगैरे घ्यायचं आम्ही सांगितलं. हा म्हणजे असं गावोगाव गावोगाव, म्हणजे तुम्ही इकडे गावागावच्या लोकांना आम्ही सांगितलं. आणि त्याच्यामुळे आपण इकडे पाहू शकतात खूपच प्रचंड प्रमाणामध्ये इकडे भक्तजन जे तिकडे आलेले आहेत दर्शनासाठी आलेलं आहे. हा त्यांची आता मी त्यांची शूट बरोबर. हॅलो, क्रीडा प्रसारचे मालक किरण. थँक्यू, खूप सुंदर माहिती सांगितली. इकडे मंदिराच्या आवारामध्ये इकडे अजून एक इकडे देऊळ इकडे म्हणजे इकडे बांधण्यात आलेलं आहे. खूपच सुंदर आणि छोटंच असं आहे. तर ह्या देवळाविषयी सुद्धा आपण इकडे माहिती जी ती घेणार आहोत. तर काकी तुमचं नाव सांगा ना काय? दर्शना ठाकूर. 2003 ला आम्हाला पिंड मिळाली तळामध्ये, त्याच वेळेला हे देवस्थान. त्याच वेळेला म्हणजे हे पण मिळालं का? हे काय म्हणजे गणपतीचं आहे का कुठचं आहे? ओके, म्हणजे इकडे आकार गावातल्या लोकांनी हे स्थापन केलं इकडे. म्हणजे गणपतीच्या ह्याच्याने हे स्थापन केलेलं असं. म्हणजे ज्यावेळेला पिंडी सापडली त्याच्यासोबतच हे मिळालेलं का? नाही, तिथे मिळालं नाही, इथे होतं या इथे ते स्थापन केलं. पण म्हणजे हे मिळालेलं कुठे? तलावमध्येच मिळालेलं का? तलावामध्येच मिळालं. तलावमध्येच मिळालं. तुम्हाला असा काय असा अनुभव आलेला आहे का या देवळाचा किंवा काय अशी प्रचिती काय सांगायची आहे? चांगला अनुभव आहे. म्हणजे आता एखादा एक असा लक्षात राहिलेला कुठचा आहे का? नाही, असं काय नाही, असं काही नाही. ओके, चांगला अनुभव आहे असं. ठीक आहे, थँक्यू. मग का दुपलवडीच्या सासूरकर्णी बसलेल्या आहेत आणि गिरीशच्या कोण आहे सुना 3 दिवस झाले हा प्रोग्राम चालू आहे. नमस्कार, मी कैलास ठाकूर, दुप्पलवाडी इथे इथला रहिवासी. आता हे मंदिराबद्दल बोलायचं तर जेव्हा मंदिर शंकराची पिंडी आम्हाला 7 जून 2003 रोजी मिळाली. त्याच्यानंतर इथे शंकराची पिंडी आम्ही अशीच मांडली होती आणि एक पत्र्याच्या शेडमध्ये होती. आणि ते सर्व गावकऱ्यांना खंत होती की आपले जे उत्तरेश्वर महादेव आहेत हे एका पत्र्याच्या शेडमध्ये आहेत. आणि यावर्षी जवळजवळ 20 वर्षांनी गावातल्या सर्व तरुणांनी ठरवून ह्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचाच या निष्ठेने आणि या ध्येयानेच आले. आता मंदिर बांधायचं किंवा काही करायचं तर त्याच्यासाठी आर्थिक टंचाई असते. त्याची बाजू न बघता आधी सर्व मुलांनी, सर्व आमच्या मित्रमंडळांनी सर्वांनी पहिले कॉन्ट्रीब्युशन काढलं. एक ठराविक कॉन्ट्रीब्युशन घेऊन मंदिराला सुरुवात केली. आणि त्यानंतर ती महादेवाचीच कृपा, निधी येतच राहिला. आणि इतकं मोठं मंदिर आम्ही अपेक्षित नव्हतं केलं, कारण निधी मिळेल की नाही याची चिंता होतीच. पण निधी महादेवाच्या आशीर्वादाने आला आणि त्याच्यानंतर ही इतके भव्य दिव्य असं हे मंदिर, सुंदर मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि यामध्ये सर्व म्हणजे इवन मुंबई, पालघर, डहाणू इथून सुद्धा देणग्या आल्या. कुठून माहिती पोचली कोणाकडे त्याचं काही हे नाही, पण देणगी आली आणि हे मंदिर अतिशय चांगलं झालं. आता हे 3 दिवस इथे हा उत्सव चालू आहे. 3 दिवसात पहिल्या दिवशी पूर्ण वास्तुशांती झाली, दुसऱ्या दिवशी पार्वती माता, गणपती आणि कालभैरव यांची स्थापना झाली. आणि आज 3ऱ्या दिवशी महत्त्वाचं म्हणजे शंकराच्या पिंडीची प्रस्थापना
पुन्हा प्रतिष्ठापना झालेली आहे. आणि असा हा कार्यक्रम तुम्ही पाहू शकता इथे की 3 दिवस भक्तजण भंडारा पण इकडे ठेवलेला आहे ना तुम्ही? 3 दिवस पूर्ण सकाळ संध्याकाळ भंडारा होता इथे. 3 दिवस पूर्ण गावकरी इथे लागून राहिलेले आहेत कामासाठी. म्हणजे कोणत्याही कामाची कोणत्या माणसांची कमतरता लागली नाही, काही नाही. आणि निधी तर अजिबात कमी पडला नाही आणि संपूर्ण व्यवस्थित झालेलं आहे. आज सुद्धा काही भक्तांनी 1000 लाडू, 1000 गुलाबजाम असं सर्व देणग्या दिलेल्या आहेत. तांदूळ दिले कोणी. आणि हा पूर्ण महादेवाच्या आशीर्वादाने आणि दुप्पलोडी गावकऱ्यांच्या मेहनतीने हे सगळं झालेलं आहे. तरी पण हे मंदिर उभारताना अशा काही अडचणी वगैरे आल्या का? असं म्हणजे एखादा लक्षात राहिलेला प्रसंग किंवा अशी काही प्रचिती आहे का की तुम्ही इकडे शेअर करू शकतात? नाही, म्हणजे खरं सांगू तर अशी काही अडचण आली नाही खास. कारण महादेवाने त्याच्यातून सर्वातून मार्ग काढलेला आहे. जेव्हा आम्ही पायाभरणी केली तेव्हा तर एवढी कल्पनाच नव्हती की इतकं मोठं मंदिर, इतकं सुंदर मंदिर होईल. आम्हाला फक्त हे होतं की आमच्या महादेवाला एक व्यवस्थित मंदिर व्हावं आणि हे सुंदर मंदिर झालं. का इथे आम्ही क्षेत्रपालेश्वरांचं सुद्धा मंदिर झालेलं आहे. ओके, ह्या मंदिराविषयी थोडंसं सांगा ना, म्हणजे काय आहे ते? आता हे क्षेत्रपालेश्वर आहेत. प्रत्येक गावाला असं एक क्षेत्रासाठी पूर्वीपासून आहे की गावासाठी एक रक्षणकर्ता असतो. तसं आमच्या गावाचं रक्षणकर्ता क्षेत्रपालेश्वर हे आहे तिथे. ओके, पण हे म्हणजे तुम्हाला तलावातूनच सापडलेलं आहे? हो, हे पण तलावातूनच मिळालेलं आहे. आणि शंकराची पिंडी मिळालेली आहे. त्या पलीकडे तिकडे पार्वतीचं मंदिर आहे. ती मूर्ती आम्हाला फार पूर्वी मिळाली होती. त्याचं सुद्धा मंदिर आहे तिथे. ओके, म्हणजे या तलावात या शंकराच्या मंदिराच्या आवारामध्ये म्हणजे किती देवळं येतात आता? आता हे शंकराचं मंदिर आहे, क्षेत्रपालेश्वर, ती पार्वतीचं मंदिर आणि तिथे बरमाळे तलाव आहे. तिकडे ब्रह्माचं हे आहे, स्थान आहे. दुप्पलवाडी गावामध्ये म्हणजे देवतांचा वास आहे असं बोलायला काही हरकत नाहीये. याचं वेगवेगळ्या म्हणजे असे तुम्हाला इकडे मूर्त्या सापडलेल्या आहेत आणि त्या सुद्धा स्वयंभू आहेत. आणि ह्याच्या पुराणामध्ये सुद्धा ह्याचा उल्लेख आहे. आणि इथे उदयेश्वर तलावात हो, आणि या तलावामध्ये एक कुंडही आहे. त्याच्या खाली आम्हाला सांगाडा मिळाला उत्खननाच्या वेळेला आणि त्याच्यातून पुढे कुंड पण उभारलेला आहे. तसं हे झालेलं आहे. ठीक आहे, खूप सुंदर माहिती सांगितली. आणि तुम्ही काही भक्तजनांना काही सांगू शकतात का, म्हणजे इकडे यायचं असेल तर कसं यायचं? आणि वार्षिक काही कार्यक्रम असतात का इकडे देवळाचे? आता वार्षिक कार्यक्रम म्हणजे आम्ही महाशिवरात्रीचा कार्यक्रम करतो. आणि 7 जून रोजी ह्या मंदिराची आम्हाला जे महादेवाचं दर्शन झालं, म्हणजे शंकराची पिंडी मिळाली, ते एक 7 जून आहे. आणि आता 8 तारीख 8 जानेवारी वर्धापन दिन म्हणून हा साजरा केला जाणार दरवर्षी. आणि 8 तारीख आता 8 जानेवारी हा सुद्धा या मंदिराचा वर्धापन दिन म्हणून सुद्धा साजरा होईल. ओके, म्हणजे आतापर्यंत तुमच्या देवळाचं ट्रस्ट वगैरे नाहीये ना? हे सगळं गावकऱ्यांनीच उभारलं? हो, गावकऱ्यांनी सर्वांनी मिळून केलेलं आहे. ट्रस्ट अजून काही झालेला नाही. आणि याचा पुराणामध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आहे. परशुरामांच्या वेळचा उल्लेख आहे याच्यात. म्हणजे इकडे हे देऊळ होतं असं महादेवाचं? असं आता तेच आपल्याला या उत्खननामध्ये मिळालेलं आहे. मिळालेले, हा बरोबर. गावामध्ये सुद्धा हनुमान मंदिर आहे. तिथे सुद्धा आपल्याला पूर्वी इथे गणपतीची मूर्ती मिळाली होती. ती सुद्धा तिथे प्रस्थापित केलेली आहे. खूप सुंदर माहिती सांगितली सर, थँक्यू. आणि मी सर्व भक्तगणांना विनंती करेल की हे जागृत देवस्थान आहे उतळेश्वर महादेव. सर्वांनी दर्शनासाठी जरूर यावे. आणि यायचं असेल तर कसं यायचं इकडे? इथे येण्यासाठी जर वसई स्टेशनवरून येणार असाल तर बंगली नाका म्हणून स्टॉप आहे. बंगली नाकावरून आतमध्ये इथे 10 मिनिटं चालत आलं तर मला हे. आणि उतळेश्वर म्हणून कोणाला विचारलं तरी सांगू शकतात. पण इकडे देवळाचा सगळा टायमिंग वगैरे ठेवणार आहेत का ह्याच्या पुढे, कधी कोणाला यायचं असेल तर? आता देवळाच्या सुरक्षेसाठी वगैरे तर आपण दिवसाचीच वेळ ठेवू शकतो. त्याप्रमाणे दिवसभर उघडं राहील मंदिर. नसलं तरी गावात दुप्पलवाडी गावात आम्ही आहोत, तिथे कोणालाही सांगितलं तर ते चावीची व्यवस्था करणार. यायचं असेल तरी पण म्हणजे दर्शन घेऊ शकतात? हो हो, ओके, मंदिर बंद असलं तरी कोणालाही सांगितलं तरी ते आणून देतील. येऊ शकतात इकडे. ठीक आहे, धन्यवाद. मी इकडे हेमालीताईंचे खास इकडे आभार मानते, कारण की ह्या मंदिराला व्हिजिट करण्यासाठी सगळ्यात जास्त फोर्स मला ह्यांनी केलेलं. त्यासाठी मला खूप सुंदर इकडे माहिती मिळालेली आणि सगळ्यांनी खूप सुंदर असं सहकार्य केलेलं आहे. पण मी इकडे हेमालीताईला सुद्धा विचारणार आहे की तुम्हाला ह्या मंदिराविषयी काही सांगायचं असेल आणि तर काही प्रचिती असेल तर काय, ती पण मला जरा सांगा. तुम्हाला काय प्रचिती आली? भरपूर आली आहे.
मला तर भरपूर आले महिला मंडळाचं वगैरे सहकार्य कसं होतं या सगळ्यामध्ये? चांगलं होतं. आम्ही आता तर आम्ही वगैरे पाडण्यापासून वगैरे हो, म्हणजे हो. महिलाच बसलेल्या हो, हो. ऍक्च्युली जबाबदारीचं काम आहे. हो. पण इकडे पुरुष नसून सुद्धा मी इकडे महिलांचं सहकार्य मी जास्त बघते. त्यासाठी मला खूपच छान वाटतंय. म्हणजे कुठेतरी म्हणजे पुरुष हे जे आहे ते कुठेतरी मागे असून महिला पण आता पुढे येतात आहे. त्या गावामध्ये हे सगळ्यांनी बघण्यात एकत्र येते. येऊनच हे पार पडलंय. आता बघूया संध्याकाळपर्यंत व्यवस्थित झालं पाहिजे. पण तुम्हाला काय प्रचिती आलेली आहे? आलाय, भरपूर आलाय. पण एखादा एक अनुभव सांगायचा असेल तर कुठचा सांगतील? आम्हाला लेझिम मिळत नव्हते, तर लगेच आम्हाला लेझिमची व्यवस्था मिळाली. म्हणजे व्यवस्थित म्हणजे म्हणजे झाले ज्या लगेच. काही अडचणी तुम्हाला वाटत हा. होत्या त्याच्यावरती सोल्युशन पटापट लगेच मिळालं आम्हाला सोल्युशन. ओके. अजून काही बोलायचंय? अजून काय नाही. काय नाही, त्याला महादेवाचे आशीर्वाद आणि हो, कृपा हो. सगळ्यांवरती राहून दे. आता आम्ही इकडे महाप्रसाद घेण्यासाठी इकडे रांगेमध्ये आता इकडे उभे आहोत आणि इकडे तुम्ही पाहू शकता खूपच गर्दी पडलेली आहे. आणि आता वाजले किती आई? 2:10 झालेले आहेत. आई तुम्हाला उशीर झाला जेवायला? कुठे गेल्यानंतर तर आजचा इकडे महाप्रसाद काय आहे तो पण मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. खूपच गर्दी इकडे पडलेली आहे. तर आता आपण इकडे लवकरच इकडे महाप्रसादाचा आस्वाद घेणार आहोत आणि इकडे महाप्रसाद काय आहे तो सुद्धा मी तुम्हाला इकडे दाखवणार आहे. तर आता तुम्ही इकडे महाप्रसाद पाहू शकता. तिकडे वरण भात आहे, आमची भंडाऱ्यांची स्पेशल वाल वांग, त्याच्याशिवाय म्हणजे कुठचाच कार्यक्रम आमचा होत नाही. आणि इकडे व्हेज मटार का व्हेज कुर्मा आहे, कुठची पनीर मटारची भाजी आहे आणि लाडू आहे, पापड, केळं असं इकडे मस्त इकडे महाप्रसादाचं इकडे आयोजन केलेलं आहे आणि खूपच सुंदर असं आहे. तर मी याचा आस्वाद घेऊन तुम्हाला सांगणार ते कसं आहे ते. आणि प्रसाद असल्यामुळे साहजिकच त्याला चव सुद्धा तितकी सुंदर अशी असणारच आहे, ह्याच्यामध्ये काही डाऊटच नाही. कारण इकडे रंग बघूनच तुम्ही पाहू शकतात की किती सुंदर असं आहे. आणि आजचा हा महाप्रसाद पाहून तुमच्या सुद्धा तोंडाला जे ते पाणी सुटलेलंच असेल ह्याची सुद्धा मला पूर्णपणे खात्री आहे. तर मी इकडे महाप्रसादाचा आस्वाद घेतेच आहे. तर नंतर आपण भेटूया. थँक्यू. बस. आई पावती पडायची. पाचशे रुचिता आशिष राऊत, रुचिता आशिष राऊत 500. तुझा फोन हो घेतला. आता तुम्ही
हा व्लॉग जो आहे तो पूर्णपणे बघितलाच असेल आणि इकडे उतळेश्वराचं इकडे महादेवाचं दर्शन जे आहे ते तुम्हाला सगळ्यांनाच मिळालं असेल ह्याची मी इकडे अपेक्षा करते. आणि तुम्हाला पण हा व्लॉग जो आहे तो आवडलाच असेल. तर इकडे तुम्ही पाहू शकतात की इकडे दुपलवाडी गावातल्या साचूरकर्णी असून दे, सुना असून दे, पूर्ण महिला वर्ग तेवढ्याच उत्साहाने इकडे सहभागी झालेले आहेत. तर मी ह्या सर्वांचं इकडे मनापासून म्हणजे इकडे अभिनंदन करते आणि सगळ्यांनी खूप मस्त असं कोऑपरेट केलेलं आहे आणि खूपच सुंदर आपल्याला इकडे जी ती माहिती सुद्धा इकडे दिलेली आहे. त्यासाठी मी यांच्या मनापासून इकडे आभार व्यक्त करते आणि ह्या महादेवाचे सगळ्यांनाच इकडे कृपा आशीर्वाद लाभून दे ही पण मी यांच्याकडे प्रार्थना करते इकडे उतळेश्वराकडे. आणि आता आपण सगळ्यांनी एकत्र मिळून बोलूया, हर हर महादेव. तर थँक्यू सो मच. तर आजचा ब्लॉग जो आहे तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल ह्याची मला अपेक्षाच आहे. तर अजून जर तुम्ही रुचिताज किचन या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजून याच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुचिता किचन नक्की बघत राहा. तर पुन्हा आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू सो मच. थँक्यू. हर हर महादेव. थँक्यू.